नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अनेक दिवसापासून वेतन मिळालेले नाही। काही लाभार्थ्यांना मिळाले, परंतु काही लाभार्थ्यांना डीबीटी करून सुद्धा हे पैसे मिळालेले नाही। मग या डीबीटीच्या चक्रव्यूहात हे सर्व निराधार फसलेले आहेत, कारण की केवायसी नसल्यामुळे तसेच डीबीटी नसल्यामुळे यांचे हे अनुदान थकलेले आहे। मित्रांनो, मग तुमची जर डीबीटी केलेली आहे, काही जणांचं म्हणणं आहे की केवायसी सुद्धा केलेली आहे तरी सुद्धा पैसे मिळत नाही। मग असे सर्व प्रॉब्लेम असून सुद्धा जर पैसे मिळत नसेल तर मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अनेक महिन्यापासून अनुदान मिळालेले नाही। शासनाचे परिपत्रक येते की लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे आले, मार्च महिन्याचे आले, फेब्रुवारीचे आले, ऑक्टोबर नोव्हेंबरचे आले, सर्व महिन्यांचे पैसे GR द्वारे देण्यात येते, पण लाभार्थ्यांच्या खात्यात काहीच जमा होत नाही। काही लाभार्थ्यांना मिळतात, काही लाभार्थ्यांना मिळतच नाही। मग असा जो प्रॉब्लेम आहे तो का होतो आहे? या डीबीटीच्या चक्रव्यूहात निराधार बांधव का फसलेले आहेत? डीबीटी तसेच केवायसी न केल्यामुळे हे अनुदान थकलेले आहे। मग या प्रॉब्लेममधून बाहेर कसे पडायचे? तसेच तुम्हाला हे अनुदान मिळालेले नाही तर ते मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला 100% तुमच्या समस्येचे निदान या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याच्या आधी आपण एक बातमी बघूया। तर या ठिकाणी आपण बघू शकता की या बातमीवरून तुम्हाला कळेल की तुम्ही या सर्वसामान्य महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधव, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभ घेणारे सर्व बांधवांचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे। जर याचे निराकरण झाले तर तुम्हाला या ठिकाणी 100% डीबीटीद्वारे अनुदान मिळणार आहे। डीबीटीच्या चक्रव्यूहात आधाराच्या योजनाच निराधार, केवायसी नसल्याने संजय गांधी श्रावणबाळचे अनुदान थकले आहे। बीड जिल्ह्यातील ही बातमी आहे। राज्य सरकारने वेगवेगळ्या योजनांसाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र त्यासाठी केवायसीच्या प्रक्रियेत इतकी गुंतागुंतीची झाली आहे की अनेकांना या डीबीटीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे। बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अनुदान असेल किंवा संजय गांधी श्रावणबाळ सारख्या योजनांचे अनुदान केवळ केवायसी नसल्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे। निराधारांना आधार देणाऱ्या संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या एकट्या शिरूर कासार तालुक्यातील अजूनही 2091 लाभार्थ्यांना गेल्या 6 महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। नवीन डीबीटी पोर्टलवर तालुक्यातील 13,815 जणांनी ऑनलाईन अर्ज केले असल्यामुळे त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत, मात्र अजूनही 2091 लाभार्थ्यांना या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने व केवायसी अभावी दिवाळीपासून निराधारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे। त्यामुळे संबंधितांनी प्रशासनाने तात्काळ अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। बीड जिल्ह्यात अशा केवायसी न झालेल्या संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10,000पेक्षा अधिक आहे। माहितीचा अभाव, कुठल्या कारणामुळे या ठिकाणी निराधार बांधवांना हे पैसे मिळत नाही तर त्यांच्याकडे माहितीचा अभाव आहे। ते वृद्ध आहेत, निराधार आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना माहिती नसते, शिक्षण नसते, कोणी सांगणारे नसते, त्यामुळे या ठिकाणी या लाभार्थ्यांची केवायसी राहिलेली आहे। निराधारांना आधार देण्यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना सुरू केली आहे। या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे महिन्याचे अनुदान पूर्वी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात होते, मात्र शासनाने आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार डीबीटी पोर्टल सुरू केले असून या लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहे। प्रशासनाने प्रत्येक लाभार्थ्याने केवायसी करण्याची सूचना केली आहे, म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याने केवायसी करणे गरजेचे आहे। मग ही सूचना केली असली तरी अनेकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना हक्काच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे। विशेष म्हणजे पूर्वी जिल्हा स्तराकरिता लोकांना अनुदान मिळत होते, कोणाला मिळाले नाही याची माहिती असायची। आता नव्या डीबीटी प्रणालीद्वारे ही माहितीच उपलब्ध होत नाही की कोणाला या ठिकाणी अनुदान मिळाले किंवा नाही मिळाले। मग अधिकाऱ्यांना विचारायला गेले तर ते काय करतात, मुंबईकडे बोट दाखवतात, म्हणजे शासनाकडे बोट दाखवतात की आम्ही काय करणार आहे, डायरेक्ट वरनं अनुदान येतं। तर अनेकांना केवायसी करून सुद्धा त्यांना अनुदान मिळत नाही। अनुदान नेमकी का मिळत नाही याची विचारणा केल्यास स्थानिक अधिकारी काय सांगतात, यातील काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे।
सारे काही मुंबईहून सुरू आहे, आमच्या हातात काहीच नाही असे वरिष्ठ अधिकारी देखील सांगत आहे। त्यामुळे मित्रांनो असे प्रकारे निराधारांचे अनुदान रखडलेले आहे। तसेच शेतकऱ्यांचे सुद्धा अनुदान रखडलेले आहे। दुष्काळी आणि इतर अनुदान देखील रखडलेले आहेत। कोणाला मिळाले नाही याची माहिती संकलित करण्याची यंत्रणाच नसल्याने शेतकऱ्यांना असेल किंवा निराधारांना कार्यालयाचे खेटे घातल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। कार्यालयात जाऊन सुद्धा हे पैसे मिळत नाही। तर मग मित्रांनो जर तुम्हाला पैसे मिळायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागणार आहे। अनेकांना वाटतं की आमचे डीबीटी आहे, आम्हाला डीबीटी दाखवत आहे। तर तुमचे डीबीटी जरी असले तरी तुम्ही काय करायचं आहे, संजय गांधी ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तुम्ही तिथं जाताना तुमचा आधार कार्ड सोबत घेऊन जा आणि ज्या आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर आहे तो घेऊन जा। त्या ठिकाणी OTP व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे। ते केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर संजय गांधी निराधार अनुदान योजना जी शाखा आहे तहसील कार्यालय त्या ठिकाणी जा। प्रहारच्या वतीने, प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तीसाठी तसेच निराधारांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनासाठीचे अनुदान प्राप्त झालेले नाही त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे, त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही। कारण आता अनुदान डीबीटीद्वारे वितरित होत आहे। तसेच एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकते। कृपया सदर खाते तपासून पाहावे। जर तुमचे जास्त खाते असतील तर त्या ठिकाणी दुसऱ्या खात्यावर सुद्धा जाऊन तुम्ही चेक करा की तेथे पैसे जमा झाले काय। जर तुम्हाला तरीही पैसे जमा झाले नाही, वरील सर्व कार्यवाही केल्यानंतरही अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा। तुमच्या जवळपास जे तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी संजय गांधी विभागात तुम्ही जा आणि त्या ठिकाणी त्यांना सांगा की आमचे पैसे आलेले नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन ते करतील। तुमची काय अडचण असेल ते सोडवतील। त्यांना माहिती असेल ते त्या पद्धतीने तुमचं व्हेरिफिकेशन, आधार व्हेरिफिकेशन करून घेतील। तुमच्या आधार नंबरवर जो मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी OTP येईल आणि आधार नंबर व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर तुम्हाला हे अनुदान, सर्व काही अनुदान मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करून घ्या। पैसे मिळाले नसतील तर संजय गांधी विभागात जा। कारण की डीबीटी जरी तुम्हाला दाखवत असलं ऑनलाईन, तुम्ही बँकेत जाऊन विचारता डीबीटी आहे पण आधार व्हेरिफिकेशन हे तहसीलमधूनच करायचे आहे, ते करणे गरजेचे आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही। स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे आणि तहसीलच्या माध्यमातून अनेक शिबिरे सुद्धा राबवण्यात येत आहे। सूचना सुद्धा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। त्यामुळे तुमचे हे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संजय गांधी विभागात जाणे गरजेचे आहे। प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी तसेच निराधारांसाठी सुद्धा या सूचना देण्यात आलेल्या आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तुम्हाला पैसे हवे असतील तर नक्की सांगितलेला उपाय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधारांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा यात ज्या प्रॉब्लेममधून बाहेर पडता येईल आणि त्यांचे सुद्धा अनुदान वेळेवर मिळेल। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।